नमस्कार. महाराष्ट्र एका वेगळ्या राजकीय स्थित्यंतरणामधून चाललेला आहे. जुनं सरकार पडलं, नवीन सरकार उदयास आलं, हे सगळं अगदी घडलं एखादं नाटक घडावं तसं. आणि आपण रोज टेलिव्हिजन समोर बसून हे सगळं बघत होतो. पण हे सगळं बघत असताना आपल्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. मग त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी आहेत. आणि म्हणूनच ही वेब सिरीज महाराष्ट्र आणि राजकारण, चला बोलूया. आज आपल्यासोबत गप्पा मारायला उपस्थित आहेत किसान पुत्र आंदोलक, घटनेचे अभ्यासक मकरंद डोईजड सर. सर नमस्कार. नमस्कार. आता मी इतकं सगळं बोललो. सरकार जेव्हा पडलं आणि नवीन सरकार उदयास आलं, या दोन्हीच्या मध्ये माझ्या मनात एकच प्रश्न आला की नवीन सरकार बनवण्यासाठी घटनेमध्ये हे बसवलं का हे घटनाहीन होतं? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, नवीन सरकार जे आलेलं आहे आता, म्हणजे फडणवीस आणि शिंदे गटाचं जे सरकार आलेलं आहे, हे अगदी घटनेप्रमाणे आहे. कारण का, आपल्या घटनेमध्ये एक तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की मंत्रिमंडळ म्हणजेच सरकार सामूहिकरित्या लोकसभेला किंवा विधानसभेला जबाबदार असेल. म्हणजे कसं की आपल्या देशामध्ये एक केंद्र सरकार आहे आणि घटक राज्य आहेत आणि त्या घटक राज्यांचं प्रत्येकी सरकार आहे. आता आपण ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते विधानसभेला जबाबदार असलं पाहिजे. म्हणजेच विधानसभेतले जे आमदार आहेत ते आमदार कधीही सरकार पाडू शकतात. ही त्यांची घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे जबाबदारी आहे त्यांची. आणि इथं कुठंही जे नियम अटी वगैरे लागू नाही आहेत. त्या आमदारांना वाटलं की हे सरकार आता आपल्याला पाडायचं आहे तर ते केव्हाही पाडू शकतात. हे संविधानिकच आहे, घटनेनुसारच आहे. घटनेनुसारच आहे. पण त्याच्यानंतर मला एक असा प्रश्न डोक्यात येतो की ज्या वेळेला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आत्ता घेण्यात आली, याच्या आधी महाविकास आघाडी ही राज्यपालांकडे मागणी करत होती की विधानसभा अध्यक्षची निवडणूक तुम्ही घ्या, पण त्यांनी ती घेतली नाही. ज्या वेळेला नवीन सरकार स्थापन झालं त्यानंतर राज्यपालांनी लगेचच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जाहीर केली. मग हे कसं? म्हणजे राज्यपालांनी, महाविकास आघाडी म्हणते ती राज्यपालांनी दुटप्पी भूमिका घेतली असं वाटतं तुम्हाला? नाही. कसं आहे, आता बरेचसे घटनेचे अभ्यासक किंवा काँग्रेसचे आमदार किंवा काँग्रेसचे लोक जे म्हणतात की मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांना बंधनकारक आहे, तर हे घटनेप्रमाणे नाही आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांना बंधनकारक अजिबात नाही आहे. मंत्रिमंडळ सल्ला जरूर देतं राज्यपालांना, पण तो सल्ला स्वीकारायचा की नाकारायचा हे घटनेनुसार राज्यपालांच्या सतसत विवेक बुद्धीवरती सोडलेला आहे. ओके, त्यामुळे राज्यपाल ठरवतात की हा सल्ला स्वीकारायचा की नाही. आता तुमचा पहिला प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी का नाही घेतली? आपल्याला ह्याच्या पाठीमागं थोडं जावं लागेल. महाविकास आघाडी सरकारनं विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा उपाध्यक्ष, म्हणजे आपण त्याला स्पीकर, डेप्युटी स्पीकर म्हणतो आपण, यांची जी निवड करण्याची जी पद्धती आहे, हा एक नियम आहे. त्याला आपण महाराष्ट्र लेजिस्लेचर असेंब्ली रूल्स अशामध्ये सेक्शन 6 आणि सेक्शन 7 यामध्ये ती पद्धती दिलेली आहे. तर सेक्शन 6 आणि सेक्शन 7 मध्ये काय सांगितलेलं आहे की विधानसभेच्या अध्यक्षपदाची किंवा विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती बॅलेट प्रमाणे होईल, म्हणजे मतपत्रिकेप्रमाणे होईल. आणि मग ही निवडणूक मतपत्रिका जर तुम्ही वापरणार असाल तर ती ऑब्व्हियसली म्हणजे ती गुप्त मतदान पद्धतीनंच होणार आहे. मग महाविकास आघाडीनं काय केलं की हा जो नियम आहे हा नियम तिने बॅलेटच्या ऐवजी व्हॉइस वोटनं होईल अशी त्यामध्ये बदल केला. मग आता हा बदल राज्यपालांना मान्य नाही आहे असे दिसतंय. त्यामुळं तिने ती राज्यपालाची विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तिने वेळेमध्ये घेतली नाही. आणि आता ज्यावेळी सरकार नवीन आलंय आता, आणि त्यावेळी मग तिने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. कारण काय बघा, राज्यपालांना
कोणताही कायदा किंवा नियम जर बदलला तर तो नियम घटनेशी सुसंगत आहे का घटनेशी विसंगत आहे हा तपासण्याचा जरूर अधिकार आहे. कारण का राज्यपाल शपथ काय घेतात की मी विधीद्वारे स्थापित झालेल्या संविधानाचे आणि कायद्यांचे जतन, रक्षण आणि संरक्षण करेन. मग जर सरकारनं एखादा कायदा बदलला तर तो संविधानिक आहे किंवा नाही हे राज्यपालांचं बघणं कर्तव्य आहे, कारण त्यांनी तशी शपथ घेतलेली आहे. आणि त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीचा जो सल्ला होता तो त्यांनी स्वीकारला नाही. पण मग ज्या वेळेला तो स्वीकारला नाही आणि आत्ता नवीन मागणी झाल्यानंतर तो स्वीकारला, याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? आता कसं आहे की विधानसभेला आता अध्यक्ष नाही आहे. ओके, ते जे रूल्स आहेत ते रूल्स अजून अमेंड झालेले नाही आहेत, म्हणजे राज्यपालाने अजून त्याला मंजुरी दिलेली नाही आहे. आणि आता ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी नवीन सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. आणि ते जर येणार नसेल तर मग घटनेप्रमाणे आपल्या राज्यामध्ये पेच प्रसंग तयार होईल. पुढे अजून जाऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. हे सगळं टाळायचं असेल तर राज्याला मुख्यमंत्री हवा. राज्याला मुख्यमंत्री हवा. राज्याला मुख्यमंत्री आल्यानंतर, नवीन आल्यानंतर त्यानं विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव पण जिंकायला पाहिजे. विश्वासदर्शक जर ठराव जिंकायचा असेल तर विधानसभेमध्ये अध्यक्ष पाहिजेत, उपाध्यक्ष पाहिजेत. तर ही सगळी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी राज्यपालांनी त्यांच्या सत्सत्व बुद्धीला अनुसरून विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड घ्यायची या नवीन सरकारला परवानगी दिली. आणि त्यानुसारच जे 2 दिवसाचं अधिवेशन झालं त्यामध्ये पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी ह्या सरकारला म्हणजे बहुमत त्यांनी पास करून घेतलं, विश्वासदर्शक ठराव त्यांनी पास करून घेतला. या सगळ्यामध्ये व्हीप या शब्दाचा उल्लेख झाला, अनेक वेळा झाला. आपल्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा व्हीप म्हणजे एक्झॅक्टली काय हे डिटेलमध्ये माहिती नाही आहे. मला हे विचारायचं आहे की शिंदे गट एका बाजूला असं म्हणतात की व्हीपचं उल्लंघन झालं नाही आणि ठाकरे गट असं म्हणतात की व्हीपचं उल्लंघन झालं. व्हीप म्हणजे नक्की काय आणि उल्लंघन झालं नाही म्हणजे काय? आता ऍक्च्युली व्हीप जर तुम्ही लोकशाहीशी म्हणजे तुम्ही तुलना केली तर व्हीप जी सिस्टीम आहे, पद्धत आहे, ही लोकशाहीला विरोधी आहे, लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. ऍक्च्युली आपल्या घटनेमध्ये म्हणजे मूळ घटनेमध्ये व्हीप सिस्टीम नव्हती. ही 1985 साली 52वा संविधान बिघाड करून, मी हा बिघाड हा पर्टिक्युलरली म्हणजे मुद्दामून शब्द वापरतोय, 52वा बिघाड करून ह्या संविधानामध्ये घालण्यात आलेले आहे. लक्षात घ्या. व्हीप म्हणजे काय तर विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हे जे हायकमांड असतात हे आपापल्या आमदारांना विधानसभेमध्ये किंवा आपण थोडक्यात म्हणू की कायदे मंडळामध्ये जे काही तिथले निर्णय होणार आहेत त्या निर्णयावरती हायकमांड जसा आदेश देतो त्यानुसारच त्यांनी मतदान करायचं असतं. मग ह्यामध्ये स्थगन प्रस्ताव असतो, विश्वासदर्शक ठराव असतो, एखादा नवीन कायदा बनवायचा असतो, एखादी घटना दुरुस्ती असते. ह्या सगळ्या वेळेस त्या त्या राजकीय पक्षाचे हायकमांड लोक त्यांच्या सोयीनुसार एक आदेश जारी करतात. त्याला व्हीप असं म्हणलं जातं. पण ही व्हीप सिस्टीम आहे ही लोकशाही विरोधी आहे. ऍक्च्युली भारताच्या संसदीय लोकशाहीला ही व्हीप सिस्टीम विसंगत आहे. ही व्हीप सिस्टीम रद्द होणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊया की शिंदे गट म्हणतात की आम्ही व्हीपचं उल्लंघन केलेलं नाही आहे. आता ही जी व्हीप पद्धती आहे ही संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये आहे. तर शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की त्यांच्याबरोबर 2/3 आमदार त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांना तो व्हीप लागू होत नाही आहे. तर हे त्यांचं अगदी संविधान जरी बिघडून टाकलं असलं, व्हीप सिस्टीम जरी संविधानात आले असेल तर त्यातही काही पळवाटा आहेत, त्यातही काही लूप होल्स आहेत, त्यानुसार त्यांनी त्याचा फायदा उचललेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आज 2/3 आमदार आहेत आणि त्यामुळे त्या व्हीपच्या कायद्यातून ते बाहेर अगदी अलगद पडतायत. त्यामुळे त्यांना तसा व्हीपचा कायदा लागू होत नाही. काही काही लोक असं पण म्हणतात की त्यांना आता कोणत्या तरी पक्षामध्ये त्यांना म्हणजे तो गट मर्ज करावा लागेल. पण मी जितकापर्यंत अभ्यास केलेला आहे संविधानाचा
तिथं अशी कोणतीही नोंद नाही आहे की शिंदे गटाला आता कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल. उलट तुम्ही संविधानातल्या जे 10वं शेड्यूल आहे त्यामध्ये पहिल्यांदा कसं होतं 1991 पूर्वी स्प्लिट जो होत होता तो 1/3 सदस्यांनी स्प्लिट जर केला तर तो मंजूर व्हायचा. त्यानंतर तिने 2/3 जर लोक एखाद्या पक्षातून बाहेर पडत असतील तर तो वेगळा गट आहे असं पण धरलं जातं. म्हणजे आता जर तुम्ही बघा शिंदे गट जो बाहेर पडलेला आहे, ओके, शिंदे गटानं बाहेर पडलेल्या गटानं कोणत्या तरी पक्षात विलीन व्हायला पाहिजे अशी कुठेही संविधानामध्ये त्या 10व्या शेड्यूलमध्ये अट नाही आहे. त्यामुळे तो एक वेगळा गट म्हणून अस्तित्वात राहू शकतो. आणि ही जी व्हीप सिस्टीम आहे ना ही ऍक्च्युली लोकशाही विरोधी आहे. आता ती कशी लोकशाही विरोधी आहे? आपल्या देशामध्ये आपण ब्रिटिशांच्याकडून संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. संसदीय लोकशाहीमध्ये काय असतं तर जे सरकार असतं ना ते सरकार अस्थिर असावं लागतं. अस्थिर सरकार हे संसदीय लोकशाहीचं अंगभूत गुणवैशिष्ट्य आहे. संसदीय लोकशाहीमध्ये स्टॅबल सरकार कधीच नसतं. आणि तुम्ही पक्षांतरबंदी म्हणजेच व्हीप कायदा म्हणूया आपण, मतांतरबंदी कायदा हा वापरून तुम्ही जर सरकार स्टॅबल करायला जाताय तर तुम्ही लोकशाहीचा गळा घोटताय. थोडक्यात तुम्ही रोगापेक्षा इलाज भयंकर करताय. आणि या पक्षांतरबंदी कायद्यामुळं मतांतरबंदी कायद्यामुळं हे जे आपण निवडून दिलेले आमदार खासदार, म्हणजे आपण बघा देशामध्ये 543 खासदार निवडून देतो, देशामध्ये आपण 4120 आमदार निवडून देतो आणि जवळजवळ आपण 85 ते 90 कोटी म्हणजे आपण लोकसंख्या आहोत आणि मतदार आहोत. मग मला सांगा की 85-90 कोटी मतदारांनी निवडून दिलेले आमदार खासदार हे लोकांचे प्रतिनिधी का हायकमांडचे रबर स्टॅम्प? हा खूप मोठा म्हणजे गंभीर प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं मी जर लोकशाही या मूल्याशी आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याशी या निकषावरती जर मी संविधानाचा अभ्यास करायचं झालं तर व्हीप हा आपल्या संविधानाशी विसंगत आहे, लोकशाहीशी विसंगत आहे. मग एकीकडे दुसरा गट असं काय म्हणतोय की म्हणजे ठाकरे गट मी म्हणतोय असं काय म्हणतोय की यांनी उल्लंघन केलं. ज्या वेळेला आता असं म्हटलं जात आहे, म्हणजे शिवसेना असं म्हणते, शिवसेना म्हणण्यापेक्षा आता शिंदे गट असं म्हणतोय की आम्ही उठाव केला, आम्ही बंड नाही केलं. तुमच्या म्हणण्यानुसार 2/3 ज्याच्याकडे संख्याबळ आहे पक्ष त्याचा असतो. आता मला एक सांगा की शिवसेना या पक्षावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं. त्यांचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण, ते धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाणार का शिवसेनेकडेच राहणार? कायद्याचा अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे बघा, आपल्या देशामध्ये ना बरेचसे विचारवंत, पत्रकार, संपादक, माध्यम हे कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाचे असतात. नागरिकांचं कोणच नसतंय. माझं असं म्हणणं आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे ना या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नाही आहे. अंतर्गत लोकशाही म्हणजे काय तर कोणताही राजकीय पक्ष असू दे, त्या राजकीय पक्षाची स्थापना होताना किमान 100 प्राथमिक सदस्य असावे लागतात, तरच त्या राजकीय पक्षाची स्थापना तुमच्या निवडणूक आयोगाकडे होऊ शकते. आणि जर तुमच्या राजकीय पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही आहे हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर कोणताही निर्णय हा प्राथमिक सदस्यांच्या मताधिकारानं किंवा बहुमतानं व्हायला पाहिजे. मग हे शिवसेनेमध्ये होते का? शिवसेनेमध्ये तर अगदी वरूनपासूनच आदेश काढले जातात. तर शिवसेना हा पक्षच माझ्या दृष्टीने जर बघितला तुम्ही, लोकशाहीला तुम्ही निकषावरती जर बघितला तर हा टिकत नाही लोकशाहीमध्ये. संसदीय लोकशाही आपल्या देशामध्ये जर रुजवायची असेल, टिकवायची असेल तर सर्वात प्रथम आपल्या देशातले जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्या मध्ये अंतर्गत लोकशाही पहिल्यांदा राबवावी लागेल. आणि जोपर्यंत ही लोकशाही म्हणजे आपण राजकीय पक्षामध्ये येत नाही तोपर्यंत देशात लोकशाही अस्तित्वात येणारच नाही. एक म्हण आहे बघा की आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जर तुमच्या राजकीय पक्षातच लोकशाही नसेल तर देशात कुठून लोकशाही येणार? त्यामुळं शिवसेनेचा जो स्टँड आहे
की आम्ही लोकशाहीवादी आहोत, तर हा अजिबात नाही आहे. आणि शिवसेना पक्ष जो आहे ना, ऍक्च्युली जर लोकशाही हा जर निकष पाळायचा असेल तर शिवसेनेची नोंदणी खरं तर रद्द व्हायला पाहिजे. ज्या पक्षामध्ये, आता मी शिवसेनेचं नाव घेतलं कारण का आता शिवसेना म्हणतात म्हणून, जर लोकशाहीच्या निकषावरती जर बोलायचं झालं तर ज्या पक्षामध्ये राजकीय अंतर्गत लोकशाही नाही आहे त्या सगळ्या पक्षांची नोंदणी रद्द व्हायला पाहिजे खरं म्हणजे. तर म्हणजे इतकी कडक भूमिका आपण घेतली पाहिजे. पण मग आता पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना पक्षाचं काय होणार? म्हणजे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेचा होणार का धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे राहणार का धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहणार? आता हे प्रश्न आपण असे विचारतोय की जणू काही राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. आपण नागरिकांच्या दृष्टीने बघायला पाहिजे. आपण हे जे प्रश्न उपस्थित करतोय ना आपण सगळे, एक राजकीय पक्ष म्हणजे त्या राजकीय पक्षांचे जे काही हायकमांड आहेत त्यांच्या मालकीचे आहेत आणि आपण तशीच चर्चा करायला पाहिजे, ह्याचा आपल्याला नागरिकांच्यावर तर कुठलं बंधन नाही आहे ना. मग आपण काय केलं पाहिजे? आपण लोक आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही भारताचे नागरिक आहोत, तर आम्ही लोकशाहीसाठी काय केलं पाहिजे, आम्ही लोकशाहीच्या स्थापनेसाठी काय केलं पाहिजे. तर असे जे प्रश्न आहेत ते लोकशाहीसाठी जरुरी नाही आहेत. लोकशाहीसाठी काय केलं पाहिजे की कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पहिल्यांदा अंतर्गत लोकशाहीची स्थापना केली पाहिजे. शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही नाही आहे, तर काय होणार शेवटी शेवटी? आपल्या देशात माहिती आहे तुम्हाला किती भ्रष्टाचारी आहेत. मग ते भ्रष्टाचाराचा वापर होणार, कोणाला, केंद्र सरकारला किती फायदा होतोय? आपल्या देशामध्ये संविधानाद्वारेच केंद्र सरकारला प्रबळ बनवण्यात आलेलं आहे. आणि मग निवडणूक आयोग असू दे किंवा हायकोर्ट असू दे किंवा सर्वोच्च न्यायालय असू दे, केंद्र सरकारच्या सोयीचेच निर्णय घेतात. हे जे 16 आमदारांच्या कारवाईचा जो काही मुद्दा उपस्थित झाला होता, ज्याची सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल असं वाटतं तुम्हाला 16 आमदारांवरती? कारण त्याच्यावरती सरकारचं भवितव्य आहे. हे बघा, आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल ह्याचा आपण अंदाज नाही बांधू शकत. पण एक मला काय वाटतं सांगतो तुम्हाला मी, जर सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायचाच असता तर खूप अगोदर घेतला असता. म्हणजे ज्यावेळी शिंदे गट सुप्रीम कोर्टात स्वतःहून गेला की आमच्या विरोधात ह्यांनी डिस्क्वालिफिकेशनची नोटीस काढलेली आहे आणि आम्हाला त्यांनी कमी वेळ दिलेला आहे, तर त्याचवेळी सुप्रीम कोर्टानं सांगायला पाहिजे होते की आम्ही ह्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, तुम्हाला जितका 2 दिवसाचा वेळ दिलाय, 48 तासाचा वेळ दिलाय, तेवढ्या ह्याच्यात तुम्ही तुमचं उत्तर द्या. पण लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने यावेळी हस्तक्षेप केलाय. याचाच आपल्याला काय दिसून येतं यामध्ये, तर सुप्रीम कोर्टाला पण कुठंतरी कळलेलं आहे की कुठंतरी अन्याय होतोय. मग अन्याय कसा होतोय? तर अन्याय झालाय असं कोणी दाखवलं तर ते शिंदे गटानं दाखवलेलं आहे. शिंदे गटानं काय केलेलं आहे? आता थेट शिंदे गटानं केलेलं नाही आहे, तर भाजपाबरोबर जे अपक्ष लोक आहेत त्या अपक्षामधल्या 2 सदस्यांनी नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास दर्शकाची, जे त्यांच्या विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात अविश्वास दर्शक ठराव दाखल केलेला आहे. आणि मग असा मुद्दा तयार होतो, हे संविधानात आहे बरं का, की तुम्ही सदस्य म्हणजे आमदार हे विधानसभेच्या उपाध्यक्षाविरोधात अविश्वास दर्शक ठराव दाखल करू शकतात. मग आता ज्या उपाध्यक्षाविरोधात जर अविश्वास दर्शक ठराव दाखल झाला असेल, तो डिस्क्वालिफिकेशनची कारवाई कशी करू शकेल? हा अगदी मूलभूत प्रश्न तयार होतो. आणि याच युक्तिवादावरती सर्वोच्च न्यायालयानं नरहरी झिरवळ किंवा हे जे महाविकास आघाडी सरकारला ज्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केला आणि सांगितलं की आम्ही 11 तारखेला ह्याच्यावरती सुनावणी घेतो. मग आज 11 तारीख आहे. मी कालपर्यंत बघत होतो की ही सुप्रीम कोर्टाच्या कॉज लिस्टमध्ये आलेली आहे का नाही पिटिशन. काल आलेली नव्हती. आजही त्याच्यावरती सुनावणी होणार नाही आहे. जी काय सुरुवात म्हणजे सुनावणी झाली काही अर्धा दिवसापूर्वी, ती सुट्टी होती, उन्हाळी सुट्टी होती. त्यामध्ये जी बेंच बसते त्या बेंचनं ती सुनावणी घेतली. आणि आता आजपासूनच म्हणजे नियमित सुप्रीम कोर्ट सुरू झालेलं आहे. आता ती पिटिशन मुख्य न्यायाधीश NV रामना यांच्या समोर येईल आणि ते NV रामना ठरवतील की आता ही पिटिशन कोणासमोर न्यायची ते. पण मग ह्याच्यावरती पण तारीख पे तारीख असंच होणार? एवढा तारीख पे तारीख नाही होणार,
कारण का हे बघा, आता सरकार बनलेलं आहे. हं. राज्यपालांच्या अधिकारात सरकार हे सुप्रीम कोर्ट ढवळाढवळ नाही करू शकत आणि सरकार पण ढवळाढवळ करू शकत नाही. कारण का राज्यपालांना सदसद विवेकबुद्धीचे अधिकार आहेत. राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक नाही आहे. हे खूप महत्वाचं फरक आहे म्हणजे राष्ट्रपतीच्या आणि राज्यपालांच्या कार्यपद्धतीमध्ये. बरेचसे लोक असं म्हणतात की जसं केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक असतो तसंच राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो असं अजिबात नाही आहे. कारण का तुम्ही जर तरतूद बघितली संविधानातली अनुच्छेद 74(1) आणि राज्यपालांच्या बाबतीतली अनुच्छेद 164(1) यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. तर त्यामुळं कसं आहे की आता सरकार बनलेलं आहे, त्यामुळं मला नाही वाटत आता की सर्वोच्च न्यायालय यामध्ये काही जास्त फार इंटरफेअर करेल. आणि तुम्ही जर बघितलं तर सरकार बनल्यानंतर शिंदे गटानं जे शिवसेनेत उरलेले आहेत आता काही त्यांच्यावरती पण डिस्क्वालिफिकेशनची नोटीस काढलेली आहे. आणि उद्धव ठाकरेंनी देखील जे काही 39 आमदार दुसरा गट झालेले आहेत त्यांच्यावरती पण म्हणजे डिस्क्वालिफिकेशनची नोटीस काढलेली आहे. मग असे जवळजवळ 50-53 जवळ झालेले लोक की यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशनची नोटीस आहे. तर मला नाही वाटत की यामध्ये आता काय सर्वोच्च न्यायालय काय त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचंच फक्त नाव कसं काय वगळण्यात आलेलं आहे? आदित्य ठाकरे मतदानाला हजर नव्हते, ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. ह्याचा एक त्यांनी म्हणजे संशयाचा त्यांना एक फायदा दिलेला आहे. हा, असं माझं मत आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंचं कालचं स्टेटमेंट होतं की माझ्यावरती एवढं प्रेम दाखवू नका. तर जेव्हा नोटीस काढली जाते त्या कायद्यानुसार असं आहे की ती सगळ्यांनाच ऍप्लिकेबल झाली पाहिजे ना. एकाचं नाव वगळून चालेल कसं तुम्हाला? मग एकाचं नाव वगळण्यासाठी खरंच त्यांनी प्रेम दाखवलंय का त्यांनी वेगळं कारण दिलंय? आता कसं आहे, आपण जर शेड्यूल 10 बघितलं तर त्या शेड्यूल 10 मध्ये परत हायकमांड एक पद्धत आलेली आहे. आणि हायकमांड म्हणजे कोण? तर त्या पक्षाचा जो प्रमुख असतो तोच असतो हायकमांड. तर त्याच्या सद्विवेकबुद्धीवरती अवलंबून आहे परत की त्यानं कोणाकोणाला डिस्क्वालिफिकेशन करावं म्हणून नोटीस काढायची. म्हणजे त्यात असं म्हणजे आपण म्हणतो ना की कंपल्शन नाही आहे की हे हजर नाही आहेत ह्यांच्या विरुद्ध तुम्ही केलीच पाहिजे कारवाई, असं नाही आहे. त्यांना वाटलं की कारवाई करणं गरजेचं आहे तर ते करू शकतात आणि केलीच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. त्यामुळे परत त्यांच्या सद्विवेक बुद्धीवरती आहे ते. आणि आता तुम्हाला मी अजून एक मुद्दा सांगतो की ज्यावेळी परत हा मुद्दा आता राहुल नार्वेकरांच्याकडे येणार आहे, डिस्क्वालिफिकेशन करायचं का नाही, कारण सुप्रीम कोर्ट करत नाही डिस्क्वालिफाय. सुप्रीम कोर्ट फक्त सांगणार की ह्या घेतलेली जी निर्णय आहे हा योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा आपण अजून म्हणू की हा संविधानात्मक आहे का असंविधानात्मक आहे. पण अजून निर्णय घेतलेला नाही आहे. हा निर्णय कोण घेणार आहे डिस्क्वालिफाय करायचा? राहुल नार्वेकर घेणार आहेत. आणि त्या संविधानातल्या शेड्यूल 10 मध्ये असा कोणताही उल्लेख नाही आहे की हा किती वेळामध्ये ह्यांना डिस्क्वालिफाय करायचा आहे. अगदी राहुल नार्वेकर 2.5-3 वर्ष गप बसू शकतात, काहीच निर्णय घेणार नाहीत ते. याच्यामध्येच मला एक प्रश्न विचारायचा आहे की विधान परिषदेचं अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. ज्या वेळेला तुम्ही त्या खुर्चीवरती जाऊन बसता त्यावेळेला तुम्ही कुठल्याही पक्षाचे नसता, तुम्हाला सगळ्यांची मतं ऐकून घ्यायची असतात. मागे जी विधानसभेची अधिवेशनं झाली त्याच्यामध्ये सुद्धा तालिका अध्यक्षांपासून ज्या काही गोष्टी बघितल्या, म्हणजे अगदी नाव घेऊन बोलायचं असेल तर भास्कर जाधवांचं नाव असेल, तर हे संविधानिक पद जे आहे ते खरंच संविधानिक पद्धतीने वापर त्याचा केला जातो असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही. ऍक्च्युली विधानसभेचे अध्यक्ष घ्या, विधान परिषदेचे अध्यक्ष घ्या किंवा लोकसभेचे घ्या, हे जी काही लोक असतात हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सदस्य असतात, खासदार असतात, आमदार असतात. तर हे थोडं बहुत त्यांच्यामध्ये पक्षपातीपणा असणारच. हा एक आपल्या व्यवस्थेमध्ये संविधानामध्ये गंभीर दोष आहे. आता हा दोष वाढवणं चुकीचं आहे, दोष कमी कमी करत जाणं गरजेचं आहे. तर यासाठी काय करता येईल आपल्याला? तर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक किंवा लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीनंच व्हायला पाहिजे.
ती आवाजी पद्धतीनं करणं चुकीचं आहे. आता जे नवीन अध्यक्ष झाले राहुल नार्वेकर, हे संविधानिक पद्धतीने काम करतील असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. कारण का, ते भाजपचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचं कायम भाजपाकडे झुकतं माप असणारच आहे. आणि हे कोणत्याही पक्षाचं असू दो. आणि हे आत्ताच नाही होत असं, हे अगदी 1951 पासून होतंय आपल्याकडं. जो लोकसभेचा अध्यक्ष असतो, जो विधानसभेचा अध्यक्ष असतो, तो सत्ता पक्षाला झुकतं माप देतोच. आता नवीन सरकार झालेलं आहे, नवीन सरकार बनलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता ही युती झालेली आहे. ही युती पुढचं 2.5 वर्ष हे सरकार टिकवेल असं वाटतं तुम्हाला? याचं कारण असं आहे की मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलं की मध्यावर्ती निवडणुका पुन्हा एकदा होऊ शकतात. नंतर त्यांनी ते परत डिनाय केलं, हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्हाला असं वाटतं की मध्यावर्ती निवडणुका होतील का? हे सरकार 2.5 वर्ष पूर्ण त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल. तुमचा टेक काय ह्याच्यावरती? मला वाटतं की हे जे नवीन सरकार आलेलं आहे हे 2.5 वर्ष कालावधी पूर्ण करेल राहिलेला. पण मुद्दा असा होतोय की सरकारचा कालावधी कधीच नसतो 5 वर्ष. हा एक आपल्याकडे गैरसमज आहे की सरकारचा कालावधी 5 वर्ष असतोय असा. सरकारचा कालावधी 5 वर्ष नसतोय. कालावधी विधानसभेचा 5 वर्ष असतोय, लोकसभेचा 5 वर्ष असतोय. सरकारचा कालावधी असा फिक्स नसतोच. सरकार कधीही पाडता आलं पाहिजे, हे संसदीय लोकशाहीचं गुणवैशिष्ट्य आहे. म्हणजेच काय, सरकार कायम अस्थिरच असलं पाहिजे, तरच ते आमदार खासदारांना आणि पुढे जाऊन जनतेला, मतदारांना जबाबदार राहील. त्यामुळं लोकांनी, म्हणजे आपण नागरिकांनी, हे सरकार स्थिर राहावं, स्टॅबल राहावं अशी अपेक्षा करणं म्हणजे लोकशाही विरोधी विचार करणं, असं माझं मत आहे. आता मला एक इथं मुद्दा मांडायचा आहे अजून, की ही जी मगाशी मी बोलता बोलता बोललो पण त्याकडे मी वळलो नाही. पक्षांतरबंदी जो कायदा आहे हा आपल्याकडे का आला? तर काँग्रेसमधून बरेचसे लोक फुटायचे आणि दुसऱ्या पक्षामध्ये जायचे, त्यांचं सरकार पाडायचं, दुसऱ्या पक्षाचं सरकार यायचं. आणि हे कशासाठी व्हायचं? तर मंत्रिपदासाठी व्हायचं किंवा अजून आर्थिक लोभासाठी व्हायचं. तर यासाठी पक्षांतरबंदी किंवा मतांतरबंदी कायद्याची गरज नव्हती. हा जो घोडेबाजार होतोय ना, हा घोडेबाजार रोखण्यासाठी पक्षांतरबंदी, मतांतरबंदी कायद्याची मुळीच गरज नाही. घोडेबाजार रोखण्यासाठी तुमच्या कायदे मंडळामध्ये आणि कार्यकारी मंडळामध्ये सत्तेचं स्पष्ट विभाजन करण्याची गरज आहे. म्हणजेच काय, कायदे मंडळाचे जे सदस्य आहेत, आमदार, खासदार, यांना कार्यकारी मंडळाचं सदस्य म्हणजेच मंत्री होण्यापासून रोखणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये तशी व्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये कायदे मंडळात आणि कार्यकारी मंडळामध्ये सत्तेचं स्पष्ट विभाजन करण्यात आलेलं आहे. तिथले जे सिनेटचे सदस्य आहेत, तिथले जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य आहेत, त्यांना तिथं मंत्री बनता येत नाही. तशीच व्यवस्था आपल्या भारतामध्येही करणं गरजेचं आहे. तर हा घोडेबाजार पूर्णपणे रोखता येईल, भ्रष्टाचार पूर्णपणे रोखता येईल आणि सरकारही स्टॅबल होईल. आता आपण सरकार स्टॅबल करण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटतोय पक्षांतरबंदी आणि मतांतरबंदी कायदा वापरून. हा रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय. मग आपल्याला अगदी लोकशाही वाचवून आपल्याला व्यवस्थित ह्याच्यावरती जर समस्या सोडवायच्या असेल तर कायदे मंडळामध्ये आणि कार्यकारी मंडळामध्ये सत्ता विभाजन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सत्ता विभाजन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सरांनी एक चांगला मुद्दा सांगितला की सरकारचा कालावधी हा कधी 5 वर्षाचा नसतो, तर 5 वर्षाचा कालावधी हा विधानसभेचा असतो, 5 वर्षाचा कालावधी हा कायदे मंडळाचा असतो. आणि आता जे काही तोडाफोडी करून, सगळ्या गोष्टी करून जे काही सरकार बनलेलं आहे ते आता 2.5 वर्ष आता पुढचा त्यांचा कार्यकाळ कंप्लीट करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुद्द्यांवरती ते सरकार बनलेलं असतं त्या मुद्द्यांकडे, म्हणजेच काय, तर जनतेकडे, जनतेच्या प्रश्नांकडे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लक्ष देतील. आणि आता हे घोडेबाजार थांबतील आणि एक वेगळं महाराष्ट्राचं चित्र दिसेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. सरांनी वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि पुढील भागात भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.